आपण पहिले राजे त्याचं 19 अध्याय आणि 19 वचन आपण काढूया. अलिशाला पाचारण. तो तेथून निघाला तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांचे 12 जोते चालवून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याचवर टाकला. आणि 20 पहिला भाग पाहूया. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद देऊन आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचे गौरव सत्य आम्हाला प्रगट करू. या ठिकाणी आम्ही पाहतो तर एलिया आणि अलिशा ह्या काळामध्ये इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये खूप कष्टाचे दिवस होते. सर्व दुष्काळ होता, युद्ध होता आणि लोक देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नव्हते. भयंकर अशी परिस्थिती होती. अशा स्थितीमध्ये परमेश्वराने एलियाला पाचारण केलं. एलिया हा संदेष्टा होता आणि एलियाच्या नंतर या ठिकाणी आम्ही पाहतो अलिशाला परमेश्वरने उभा केलेला आपण पाहतो. आणि या 19 वचनामध्ये आम्ही पाहतो एलिया जाऊन त्याचा झगा अलिशावर टाकला. अलिशा हा व्यस्त होता. तो एक मोठा शेतकरी होता. 12 बैलांच्या जोडीचे नांगरण करणारा असा होता. खूप व्यस्त आणि मोठा शेतकरी होता. परंतु त्या झगा जेव्हा त्याच्या अंगावर पडला त्यावेळेला ते सर्व काही त्याने त्याग केला. पहिली गोष्ट आम्ही पाहतो परमेश्वराचे उच्च दर्जाचे पाचारण. जेव्हा परमेश्वर पाचारण करतो त्यावेळेला त्या जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला कमतरता वाटतो. आणि म्हणूनच हा आयुष्याच्या जीवनामध्ये देखील आम्ही पाहतो जेव्हा परमेश्वराचं पाचारण झालं उच्च दर्जाचे परमेश्वराच्या कामाकरिता आणि म्हणून ह्या जगातील काम त्याने टाकून दिला आणि धावत तो एलियाच्या मागे गेला असं आम्ही पाहतो. खरंच आम्ही यातून देखील अनेक गोष्टी शिकण्यासारखं आहे. परमेश्वरने तुम्हाला मला देखील पाचारण केलंय. आमच्यामध्ये कोणती योग्यता नव्हती, आमच्यामध्ये कोणते सामर्थ्य नव्हतं, परंतु परमेश्वरने त्याच्या गौरवकरिता त्याच्या राज्याकरिता आम्हाला त्याने पाचारण केलं आहे. आणि म्हणून हा आयुष्य कोण होता त्याच्याविषयी आम्ही जेव्हा पाहतो त्यावेळा 2रा अध्याय आणि 2रं राज्य त्याचं 3रा अध्याय त्यातील एक वचन आपण पाहूया. 11 वचन. यहोशापाट विचारतो तेव्हा यहोशापाट म्हणाला, ज्याच्याद्वारे आपणास परमेश्वराला प्रश्न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय? इस्रायलांच्या राजाच्या सेवकापैकी एकाने सांगितले, एलियाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलिशा येथे आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो एलिया यहोशापाट विचारतो या ठिकाणी भविष्य सांगणारा कोणी संदेष्टा नाही काय? आणि मग एका चाकराने सांगितलं की या ठिकाणी एक एलियाच्या हातावर पाणी घालणारा अलिशा आहे. अलिशा हा एलियाच्या हातावर पाणी घालणारा त्याचा आम्ही वर्तणूक पाहतो, त्याचा नम्रपणा या ठिकाणी पाहतो. इतका महान हा व्यक्ती तरी देखील त्या एलियाच्या हातावर पाणी घालणारा त्याचा सेवक म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्याविषयी आम्ही वाचतो. अलिशाच्या अनेक गुणांपैकी हा पण एक गुण आम्ही पाहतो. नंतर आम्ही थोडं पाठीमाग 2रा अध्यायाकडे येऊया. 2रं राज्य 2रा अध्याय पहिला वचन आपण पाहूया. परमेश्वराने एलियास वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालत होता. पण या ठिकाणी आपण ह्या गिलगाल या ठिकाणी अलिशा आहे आणि एलिया आहे. आणि एलियाला आता कळालं की परमेश्वरने त्याला बोलावलं आहे आणि वावटळीच्या द्वारे तो स्वर्गामध्ये जाणार होता. अशा वेळेला हा अलिशा त्याच्या बरोबर होता. 2रं वचन.
एलिया अलिशाच म्हणाला, परमेश्वर मला बेचेल येथे पाठवित आहे, तर तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडाव्याचा नाही. या ठिकाणी एक फार सत्य आम्ही पाहतो. एलिया त्याला सांगतो की मला आता जायचं आहे आणि मी बेचेल या ठिकाणी जाणार आहे, पण तू इथेच थांब, गिलगाल येथे थांब. गिलगाल हे काय दर्शवतं आपल्याला? गिलगाल हे कनान देशामध्ये जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी थांबले. त्या ठिकाणी गिलगाल या ठिकाणी यहोशूने सुनता देखील केले लोकांचे, कारण अनेक लोकांचा, विधर्मी लोकांचा निंदा होऊ नये हा एक भाग त्या ठिकाणी गिलगाल या ठिकाणी. आणखीन एक आम्ही पाहतो की गिलगाल म्हणजे पाप क्षमा. आणि मनुष्याला आम्हाला अनेक वेळेला वाटतं की आमचे पाप क्षमा झाले आहे, आम्हाला पुरेस आहे. परंतु या ठिकाणी हा अलिशा म्हणतो की मला इथं नाही, मला तुमच्या बरोबर मला बेचेल या ठिकाणी देखील यायला पाहिजे. आणि ते दोघे बेचेल या ठिकाणी जातात. आणि मग तो एलिया सांगतो, पुढे आम्ही वाचत गेल्यानंतर, तू इथेच थांब, बेचेल या ठिकाणी सांग, मला आता पुढे जायचंय, यरीहो या ठिकाणी जायचं आहे. पण तो बेचेल आपल्याला काय दाखवतो? बेचेल हे देवाचं घर आहे. बेचेल हे देवाच्या लोकांच्या सहभागिता आहे. अनेक लोकांना वाटतं की बस माझं तारण झालं, मंडळीमध्ये जातो आणि सहभागिता मिळतो, बस एवढेच, इथपर्यंतच थांबतात. परंतु अलिशा पुन्हा म्हणतो, नाही, मी तुम्हाला सोडून जायचं नाही, मी तुमच्या बरोबर यरीहो ठिकाणी देखील येईल म्हणतो तो. यरीहो आपल्याला काय दाखवतो? जेव्हा आम्ही यरीहोचा विषय विचार वाचतो, इस्रायल लोक जेव्हा त्या कनान देशामध्ये शिरलं, प्रथम त्यांनी यरीहो नगरामध्ये कसं गेले आणि त्या ठिकाणी ते परमेश्वराची स्तुती केले, आराधना केले आणि ते भिंत पडले आणि ते सर्व आतमध्ये प्रवेश केले. यरीहो एक भौतिक आशीर्वादाचं ठिकाण आहे. पहिल्यांदा इस्रायल लोकांना भौतिक आशीर्वाद त्या कनान देशामध्ये यरीहो या ठिकाणी मिळालं. परंतु हा अलिशा ह्या ह्याच्यासाठी देखील तो तृप्त नव्हता. तो म्हणतो की मी तुम्हाला सोडून जायचं नाही. पण एलिया म्हणतो, मी आता यॉर्दन या ठिकाणी जाणार आहे. यॉर्दन आपल्याला काय दाखवतो? यॉर्दन फार एक उत्तम ठिकाण आहे. यॉर्दन हा दुभांगलेला भाग आहे. एवढंच केवळ नाही तर यॉर्दन मध्ये प्रवेश ख्रिस्ताचा बाप्तिस्मा देखील झालाय. बाप्तिस्मा आम्हाला हेच दाखवतं की ख्रिस्ताने आमच्याकरिता ह्या जगामध्ये मानव होऊन आला आणि त्या वधस्तंभावर तो मरण पावला, मरणातून तो पुनरुत्थित झाला. म्हणून त्या ठिकाणी इथपर्यंत जाण्याकरिता अलिशाचं हा मन त्या ठिकाणी आम्ही पाहतो. अलिशा कोणत्याही गोष्टीसाठी तो संतृप्त नव्हता. त्या गिलगाल पाप क्षमेसाठी किंवा देवाच्या मंदिरामध्ये रोज जाणं एवढंच केवळ नाही तर यरीहो ह्या जगाचे भौतिक आशीर्वाद आपल्याला मिळालं, आम्ही प्रार्थना करतो, आराधना करतो, पण तो यापेक्षाही अधिक त्याच्या मनामध्ये विचार होतं. आपण इब्री पत्र त्याचा 10वा अध्याय काढूया आणि त्यातील एक वचन पहा. इब्री पत्र 10वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. पहा, या ठिकाणी आपण पाहतो की प्रवेश तिथपर्यंत ज्या प्रवेश ख्रिस्ताने तुमच्या माझ्याकरिता ह्या जगामध्ये आला, त्या वधस्तंभावर आमच्याकरिता रक्त सांडला आणि तो पुनरुत्थित झाला. आज तो देवाच्या उजवीकडे आसनस्थ आहे आणि तिथपर्यंत आमची दृष्टी जावं, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला त्या स्वर्गामध्ये प्रवेश मिळाला, तिथपर्यंत आमची दृष्टी आणि आमचं विवेक असावं. एवढंच केवळ नाही तर त्या वधस्तंभाविषयी नेहमी आमच्या मनामध्ये आम्ही आज कोणत्या स्थितीमध्ये आहोत आणि आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांना प्रगट करण्याचं देखील देवाने या ठिकाणी आम्हाला हा बोध केलेला आहे. आणि म्हणून एलिशाच्या जीवनातील अनेक गोष्टी, त्याचं गुण लक्षण आम्ही जेव्हा पाहतो, खरंच
अलिशा हा एक फार एक समर्पित असा होता. जेव्हा त्याला बोलावलं त्यावेळेला सगळं त्याग करून त्याने एलियाच्या मागे गेला. म्हणून एक समर्पित जीवन एवढंच नाही तर तो प्रामाणिक आणि विश्वासूपणानं जीवन जगणारा असा होता. पुढे आम्ही त्या राजाच्या पुस्तकामध्ये पाहतो त्यावेळेला देखील आम्ही पाहतो त्याला दैवी ज्ञान होतं. कारण तो ह्या सर्व स्तरातून वरती गेला होता आणि त्याची दृष्टी वरती होती आणि म्हणून त्याला वरचं ज्ञान त्या दैवी ज्ञान होतं. कारण जेव्हा 6व्या अध्यायामध्ये आम्ही जातो त्यावेळेला आरामी सैन्यात जेव्हा त्यांनी विचार करत होते इस्रायल लोकांच्या विरुद्ध लढाई करण्याकरिता जावं आणि जेव्हा तो विचार करत होता अमुक अमुक ठिकाणी जावं, परंतु अलिशा हा इस्रायल राजाला सांगत होता अमुक अमुक ठिकाणी तो जाऊ नको, आरामी सैन्य त्या ठिकाणी येत आहे. आणि अशा रीतीने अनेक वेळा एकदा नाही अनेक वेळेला तो फसला होता आणि म्हणून तो म्हणतो की आमच्यापैकी कोण त्यांना निरोप देतो की आम्ही या ठिकाणी जाणार आहोत. परंतु एकाने सांगितलं की तू जे शयनगृहामध्ये बोलतो ते सर्व आलिशा ज्यातील देवाचा माणूस आहे त्याला समजतो. आणि खरंच हा आलिशाला दैवी ज्ञान होतं, देवाचं ज्ञान त्याला होतं. कारण तो पवित्र जीवन प्रामाणिकपणाने आणि समर्पित जीवन जगत असल्या कारणाने तो दैवी ज्ञान होतं. एवढंच केवळ नाही तर त्याची प्रार्थना हुबेहूब देव ऐकत होता. त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देत होता. त्याच 6व्या अध्यायामध्ये जेव्हा आम्ही पाहतो त्याच्या जेव्हा तो आरामी सैन्य त्या ठिकाणी दिसलं त्याच्या सेवकांना आणि तो सेवक म्हणतो की अरे आम्ही फार आता कष्टामध्ये आहोत. त्यांचं सैन्य किती मोठं आहे आणि आपल्याकडे नाही. आणि म्हणून अलिशा त्यावेळेला प्रार्थना करतो, देवा त्याचे डोळे उघड. त्याचं आत्मिक डोळे उघडल्यानंतर त्याला कळतं की त्यांच्यापेक्षा आपल्याकडे सैन्य मोठं आहे. आणि म्हणून त्याची प्रार्थना परमेश्वर ऐकणारा असा होता. एवढंच केवळ नाही तर हा आरामी सैन्य ह्या अलिशाला पकडून येण्याकरिता म्हणजे आता ह्याला जर पकडून नेलं तर आमचं युद्ध सफल होईल अशा रीतीने त्याला पकडण्यासाठी सैन्य पाठवलं. पण तो जेव्हा सैन्य आलं त्यावेळेला हा अलिशा पुन्हा प्रार्थना करतो, देवा त्यांचे डोळे तो बंद कर. पहा त्याचे लहानचे प्रार्थना देखील परमेश्वर ऐकतो. त्या सर्व लोकांचे डोळे बंद केलं आणि त्यांना घेऊन जातो. तुम्हाला कुठं जायचंय? त्या अलिशाकडे जायचंय का? चला मी तुम्हाला घेऊन जातो. आणि त्यांना घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? शमरोन या ठिकाणी घेऊन गेला. आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी प्रार्थना केली, देवा यांचे डोळे उघड. आणि जेव्हा तेव्हा देवाने त्यांचे डोळे उघडले त्यांना कळून आलं की अरे आम्ही फसलो या शमरोन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तेव्हा इस्रायलचा राजा म्हणला मी त्यांना ठार करू काय? तो बघा त्याच्या मनामध्ये देवाचं मन होतं, देवाचं प्रीती होती. म्हणून तो म्हणतो की नाही असं पकडून आणलेला लोकांना तो मारू नको, त्यांना मेजवानी दे. पहा त्याचं मन किती आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तुम्हाला मला हेच सांगितलंय, शत्रूवर देखील प्रीती करा. आमच्या आजूबाजूला जे आम्ही पाहतो त्या ठिकाणी आम्हाला देखील ह्या बोध आम्हाला लागू आहे. कारण आम्हाला देखील परमेश्वरने सांगितलं शत्रूवर देखील तुम्ही प्रीती करा. सूड उगवू नका. सूड उगवणं माझ्याकडे आहे. आणि म्हणून या ठिकाणी देखील आम्ही पाहतो अलिशाचं मन किती मोठं होतं. तो म्हणतो की मग तो राजा त्यांना मोठी मेजवानी देतो. आणि हे लाजून ते मेजवानी खाल्ले आणि आपल्या राजाकडे जाऊन त्यांनी सांगितलं अशा नसेल झालं म्हणून. आणि मग आपण वाचतो की त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम हे झाला की पुन्हा आरामी सैन्य त्या इस्रायल लोकांवरती आले नाही. पहा किती आहे, किती अद्भुत रीतीने आपल्याला विजय प्राप्त होतो. आम्ही शत्रूंना पराजित करण्यापेक्षा त्यांना जर अशा रीतीने प्रीती केली तर शत्रू देखील एक वचन आपण वाचूया की सूत्रे त्याचं 16वा अध्याय आणि 7वं वचन. त्या ठिकाणी सांगितलंय मनुष्याचं मन परमेश्वरला आवडलं म्हणजे तो शत्रूंना देखील समेट करण्यास लावतो. हा किती मोठं अभिवचन आहे. जर आम्ही परमेश्वराला जे आवडणाऱ्या गोष्टी करतो, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतो त्यावेळेला परमेश्वर आपल्याला
शत्रूंना देखील समेट करण्याकरिता लावतो. हेच आम्ही त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहतो. इसाक वारंवार तो परक्या देशामध्ये जाऊन त्या ठिकाणी विहीर खणत होता आणि त्या अभिमेलेकचे लोक येऊन त्या विहीर मुजत होते. परंतु त्यांनी त्यांच्याशी भांडण न करता पुन्हा त्यांनी दुसरा विहीर काढत होते. ते देखील त्याने येऊन मुजून टाकत होते. पण अशा रीतीने बऱ्याच वेळाला झाल्यानंतर ते तो कधी त्यांना विरोध केला नाही. शेवटी त्यांना समजलं, अभिमेलेकला समजलं, आज तुमच्या बरोबर परमेश्वर आहे हे आम्हाला समजतं. हो प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये देखील परमेश्वरने बदल केलाय, जीवन बदल केलेलं आहे. आम्हाला देखील प्रभूचं मन दिलेलं आहे. जेव्हा आम्ही मत्ती शुभवर्तमान 5वा अध्याय वाचतो त्यावेळेला प्रभूचं मन, प्रभू त्या ठिकाणी शेवटच्या वचनांमध्ये आम्ही पाहतो, तो वाईटावर चांगल्यावर देखील पाऊस पडतो. परमेश्वर सर्वांवरती प्रीती करतो. आज तुम्हाला मला देखील सर्वांवरती प्रीती करण्याकरिता मन परमेश्वरने दिलेलं आहे. पूर्वी आम्हाला तो मन नव्हता. पूर्वी आम्ही वाईटाला वाईट, आज चांगला चांगला असं आम्ही वागणार होतो. परंतु आज परमेश्वरने आम्हाला चांगलं मन दिलेलं आहे. म्हणून आम्हाला मेजवानी काय आहे? त्या ठिकाणी आम्ही पाहतोय की मेजवानी दिली आणि म्हणून ते पुन्हा या ठिकाणी आले नाहीत. ते फार तृप्त झाले. पहा, आम्हाला आज या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्यावरती हे प्रीतीचं वर्षाव, प्रीतीचं मेजवानी करण्याकरिता परमेश्वरने आम्हाला सांगितलं. जसं मी तुमच्यावर प्रीती केली तसे तुम्ही इतरांवरती देखील, शत्रूंवर देखील तुम्ही काय प्रीती करा. आज आम्ही विशेष करून प्रार्थना करूया. परमेश्वरने आजचा दिवस आपल्या समोर त्याचं वचनाच्या द्वारे उत्तेजन मिळण्याकरिता दिलेलं आहे. म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया. आम्ही त्याचं स्तुती करूया. परमेश्वरने खरंच तुम्हाला मला आजचा दिवस दाखवलं. कशासाठी? आम्ही एकमेकांवरती प्रीती करण्याकरिता. आम्ही थोडक्या ह्याच्यामध्ये तृप्त न होता त्या उच्च पातळीपर्यंत परमेश्वरने तुम्हाला मला पाचारण केलंय. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने जिथं गेलंय त्या स्वर्गामध्ये कलसीकरच्या पत्रामध्ये देखील आम्ही वाचतो की तुम्ही खालील गोष्टीकडे नव्हे तर वरील गोष्टीकडे तुम्ही मन लावा, चित्त लावा. त्या गोष्टीविषयी जेव्हा आम्ही चित्त लावतो, त्या गोष्टीविषयी जेव्हा आम्ही विचार करतो, मनन करतो, त्या खरंच परमेश्वरचं मन आमच्यामध्ये उतरतो. देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिलाय. पवित्र आत्मा आम्हाला कधीही ह्या सर्वांबरोबर प्रीतीने वागण्यास आम्हाला सहाय्य करतो. त्या प्रीतीच्या द्वारे जे आज आमच्या मुखातून जे शब्द निघेल त्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्यांना, ह्या राज्याविषयी त्यांना कळावं म्हणून आपण अधिक धन्यवाद देऊया. देवाने तुम्हाला मला हे मोठं भाग्य दिलेलं आहे आणि म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आयुष्याच्या जीवनामधून अनेक गोष्टी आपण अजून शिकू शकतो, परंतु या ठिकाणी वेळेअभावी काही गोष्टी शिकलेलो आहोत. आयुष्य हे देवाचं एक समर्पित एक मनुष्य एवढंच नाही तर तो एक आज्ञाधारक होता. एवढंच केवळ तर तो प्रामाणिक आणि विश्वासपणा होता आणि तो परमेश्वराबरोबर हुबेहूब बोलणारा होता. त्याची प्रार्थना तो निस्वार्थ प्रार्थना होता आणि म्हणून त्याची प्रार्थना ऐकून देव त्याच्या बरोबर राहत होता, उत्तर देत होता. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे अशाच रीतीने रोज एक आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला आम्ही धन्यवाद देत परमेश्वराला प्रगट करण्याकरिता देवाने तुम्हाला मला अधिक सहाय्य करावं, प्रगट करावं म्हणून परमेश्वर चरणी आपण हीच प्रार्थना करूया.